नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सोनं आणि चांदी याच्या भोवती बऱ्याच गोष्टी फिरताना आपल्याला दिसतात आणि त्याच्यामधला एक भाग आहे. मी एक व्हिडिओ केला होता. जेपी मॉर्गननी एक्सचेंज आपलं सिंगापूरला नेलं असं म्हणतात, की त्याला कन्फर्मेशन नाही अजून त्या बातमीला. परंतु एक प्रकारे सिंगापूरनी जी आपली व्हॉल्टची कपॅसिटी म्हणजे स्टोरेज कपॅसिटी वाढवलेली आहे, त्यातून फिजिकल गोल्ड किंवा चांदी ही आता जगाच्या पौर्वात्य देशांकडे वळताना दिसते आहे. आणि मग त्याच्यासाठी मी दुसरा उल्लेख केलेला होता, की लंडन एक्सचेंज असेल किंवा कोमेक्स असेल अमेरिकेचं, इथे जे एक प्रकारचं बेटिंगच आहे ते. म्हणजे तुम्ही शॉर्ट पोझिशन घ्या, लाँग पोझिशन घ्या, जी काही असेल ती. त्याच्यातून ते जे हे केले जातात, बेटिंगचे व्यवहार केले जातात, तर त्याची किंमत, त्या ट्रान्झॅक्शनची किंमत ही काही जण 50 पट सांगतात, काही जण 200 पट सांगतात. म्हणजेच प्रत्यक्षामध्ये स्टोरेजमध्ये जितकी चांदी किंवा सोनं या एक्सचेंजकडे आहे, त्याच्या कित्येक पटीने जास्त दावे केलेले आपण बघतो. आणि मग जेव्हा एखादा ग्राहक जो असतो तो म्हणतो, की ठीक आहे, मी पैसे तर देणारच आहे, पण मला त्याच्या बदल्यात माझं सोनं द्या. असं जर का कोणी म्हणायला सुरुवात केली, अर्ध्या लोकांनी जरी सुरुवात केली, तरी देखील ही जी एक्सचेंजेस आहेत ती सगळी उघड पडतील अशी अवस्था आहे. तेव्हा परिस्थिती कशी असते लक्षात घ्या, की ही सगळं घडत असताना दोन गोष्टी झाल्या. एक तर शांघाय मधलं जे एक्सचेंज आहे, त्या एक्सचेंज वरती गोल्ड आणि चांदीचे व्यवहार हे आधीपासून होत आलेले आहेत. 14 जुलै 2025 पासून रशियाने सेंट पीटर्सबर्ग मध्ये आपलं एक्सचेंज सुरू केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी सोन्याचे व्यवहार जे आहेत ते तिथून करता येतील अशी सोय केली. आता ह्याच्यामध्ये त्यांना काय करायचं होतं रशियाला, की अजूनही रशियाचं स्वतःच असं गोल्ड एक्सचेंज नव्हतं. ते सेंट पीटर्सबर्ग मधून सुरू झाल्यामुळे सध्याला जो त्यांचं जे एक परावलंबित्व झालेलं होतं लंडन एक्सचेंज वरती, ते आता त्यांचं कमी झालं. आणि त्याच्यानंतर आता त्याला त्यांनी नाव स्पायमेक्स असं दिलेलं आहे. त्या स्पायमेक्स मधून सोन्याचे व्यवहार होऊ शकतील याची सोय केली गेली 14 जुलै 2025 ला. पुन्हा एकदा आता तारखा बघा. 16 जुलैला निर्मलाताईंनी म्हणजे त्यांच्या हात्यानी एक नवीन रेग्युलेशन प्रपोज केलं आणि ते काय होतं, इंडियाज मार्केट्स रेग्युलेटर प्रपोज टू मॅन्डेट दॅट ऍसेट मॅनेजमेंट कंपनीज यूज स्पॉट प्राइसेस पब्लिश्ड बाय डोमेस्टिक कमोडिटी एक्सचेंजेस टू व्हॅल्यू गोल्ड अँड सिल्वर. हा अतिशय मोठा बदल आहे आणि जो आपल्या अनेकदा लक्षात येत नाही, परंतु त्याचे जे रिपरकशन्स आहेत, त्याचे परिणाम जे आहेत ते खूप मोठे आहेत. आता आपल्याकडचे जे एक्सचेंजेस आपण ज्याला म्हणतो, ते कोण कोण आहेत, तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आहे, एसबीआय फंड मॅनेजमेंट आहे, आदित्य बिर्ला सन लाईफ आहे, निप्पॉन इंडिया आहे, असे बरेच, एचडीएफसी असेट. म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत त्या ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या म्हणतात त्यांना. कारण त्या एक प्रकारे जो म्युच्युअल फंड म्हणजे ते एक आपली बास्केट डिफाईन करतात, की बाबा आम्ही अमुक 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 शेअर्स मध्ये, कधीतरी ते व्हर्टिकल्स देतात, कधीतरी ते प्रत्यक्ष कंपन्यांचं नाव देतात. वेगवेगळ्या प्रकारे ऍसेट मॅनेजमेंट केली जाते आणि मग त्याच्यामधून त्यांच्या फंडाची किंमत ठरते. कारण ते ते किती स्टेडी राहतील किंवा त्यांच्यामध्ये केवढा मोठा बदलाव येईल, ते वर जाणार का खाली जाणार, ह्याचे जे अंदाज गुंतवणूकदार करत असतात, त्याच्यामधून या ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या चालवल्या जातात. त्यांच्याकडे मोठे मोठे फंड मॅनेजर्स असतात, अनुभवी असतात आणि त्या पद्धतीने ते त्याचं स्टिअरिंग करताना दिसतात. आता हा जो नियम काढला गेला त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं लक्षात घ्या, की या ज्या ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत त्यांना जर का आपल्याकडचे जे ऍसेट्स आहेत त्याचं व्हॅल्युएशन करायचं असेल, म्हणजे बाबा माझ्याकडे किती ऍसेट्स आहेत, सोनं किती आहे, सोन्याचे ईटीएफ किती आहेत आमच्याकडे, किंवा चांदीचे किती आहेत, असं जर का त्यांना सांगायचं असेल, म्हणजे त्यांची गुंतवणूक किती आहे सांगायचं असेल, तर त्याचं व्हॅल्युएशन म्हणजे त्याची किंमत कशी ठरवली जाईल, तर
देशांतर्गत जी किंमत ठरवली जाते ती किंमत वापरूनच ह्यांनी आपल्या ऍसेटची व्हॅल्युएशन करावं असा ह्या रेग्युलेशनचा अर्थ होतो. आता त्याचा दुसरा अर्थ काय हा लक्षात घ्या की भारतामध्ये मला वाटतं IBJA ही जी हा जो बोर्ड आहे तो ठरवतो की बुलियन मार्केट्स मध्ये किमती काय असतील, सोन्याच्या असतील किंवा चांदीच्या असतील, आणि त्या रुपयामध्ये समजा त्यांनी प्रकाशित केल्या असतील. इथून पुढे काय होईल लक्षात घ्या, ह्या ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या जर का ह्या हे जे रेट दिलेले आहेत त्या रेट नुसार त्यांनी व्हॅल्युएशन करावं. या नियमाचा अर्थ काय होतो की त्यांनी बाहेरचा कुठचा रेट हा आपल्या रेफरन्स साठी घेऊ नये. आता बाहेरचा रेट त्यांनी रेफरन्स साठी घेऊ नये ही पद्धत का आली असेल? आजच्या घडीला समजा एखाद्या ऍसेट मॅनेजमेंटने सांगितलं की सोन्याचा भाव हा इंटरनॅशनल मार्केटमध्ये $4,300 पर औंस झालेला आहे. आजच्या घडीला ठीक आहे. उद्या जर का तो सोन्याचा भाव जो आहे तो 5,000 झाला, 6,000 झाला, 8,000 झाला, काही म्हणतात 25,000 होणार आहे. विश्वास नाही माझा या सगळ्यावरती, पण तरी सुद्धा हे जे फ्लक्च्युएशन आहे ते एक प्रकारे सोनं जितकं वर जाईल याचा अर्थ असा की तेवढा डॉलर हा क्षीण होतोय असा त्याचा अर्थ आहे का? आणि मग तुम्ही असं असेल तर ही सगळी जी मोजपट्टी आहे त्याच्यासाठी आता डॉलर वापरायचं बंद करा असा ह्याचा अर्थ आहे. आणि मग वापरायचं काय तर रुपया वापरा. त्याचा अर्थ असा की आपलं जे अर्थ मंत्रालय आहे त्यांचं असं एक कन्क्लुजन दिसतंय की इथून पुढे जरा ध्रुवतारा असतो ना, म्हणजे तुम्ही ती GPS वापरता त्याच्यामधलं लोकेशन आणि तुम्हाला कुठे जायचंय ते लोकेशन. सोन्याच्या बाबतीमध्ये मात्र हे होऊ शकतं की इथून पुढे जर का डॉलर हा कमकुवत होत राहिला तर त्याच्या संदर्भाने जर का तुम्ही सोनं आणि चांदीचे भाव ठरवले तर ते योग्य होणार नाही असं हे म्हणतायत. आणि याचाच अर्थ असा की कुठे ना कुठेतरी आपल्याला डॉलर पासून आपली फारकत करायची सुरुवात ही सरकार करताना दिसतंय. आणि तुम्ही बघाल की अशा पद्धतीने त्यांनी असं नाही सांगितलेलं की तुम्ही चीन एक्सचेंजचे वापरा किंवा तुम्ही रशियाच्या एक्सचेंजचे वापरा, तुम्ही स्वतःचे वापरा. आत्मनिर्भर भारत म्हणजे काय की आपण जे काही डोमेस्टिकली करतो आहोत, आपल्या देशांतर्गत करतो आहोत त्याच्या मागे सॉलिड लॉजिक आहे, युक्तिवाद आहे, तर्क आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते फॉलो केलं तर तुमची फसवणूक होणार नाही निदान इथपर्यंत काळजी आज केंद्र सरकार घेत आहे. आणि म्हणून हा सल्ला तुम्हाला दिलेला दिसतोय. पण ह्याचा दुसरा अर्थ असा आहे की फक्त आणि फक्त इथून पुढे लंडन स्टॉक एक्सचेंज मधलं जे त्यांचे LBMA म्हणतात ते LBMA असेल किंवा कोमेक्स असेल, LME असेल, ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये हे जे बुलियन मेटल्स आहेत ह्याच्या बाबतीत फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. आणि ही सगळी सुरुवात जी झाली ते मी म्हटलं त्याप्रमाणे चीन पासून झाली. चीननी जेव्हा एक्सपोर्ट आपण नियंत्रित करणार ह्याचे संकेत द्यायला सुरुवात केली, म्हणजे नुसते संकेत नाही की चीननी एक जी क्रिटिकल मिनरलची लिस्ट प्रकाशित केली होती त्याच्यात सुरुवातीला चांदीचं नाव 50वं होतं. पण ते 50वं नाव सुद्धा जे आहे ना ते ह्या मोठ्या ऍसेट मॅनेजमेंट कंपन्या किंवा JP मॉर्गन सारखे मोठे लोक असतात त्यांना त्याचा अर्थ कळतो की चीन जेव्हा अशा पद्धतीने नियंत्रित करणार आहे तेव्हा चांदीची पोझिशन किती कमकुवत आहे जगाच्या व्यापारामध्ये ह्याची कल्पना त्यांना आहे, जी आपल्यापर्यंत ते सगळे येण्यासाठी कदाचित वेळ लागतो, परंतु ते त्या लेव्हलला असल्यामुळे त्यांना ते लवकर प्रतीत होतं असं दिसतं. आणि म्हणून त्यांनी सुद्धा त्यांची पावलं उचलायचं काम खूप आधीपासून केलेलं दिसतं. याच्यासाठी मी म्हटलं त्याप्रमाणे सोनं आणि चांदी ह्यांचा जो एकमेकांशी असलेलं गुणोत्तर आहे ते साधारण 1:15 असं असावं. म्हणजे चांदीचा दर 1 असेल तर सोन्याचा 15 असावा. आजच्या घडीला तुम्ही बघाल तर तो काय आहे आज अगदी म्हणजे वाढलेला दर 65 जरी धरला तरी हा 65 आणि गोल्डचा दर 4,300, म्हणजे तफावत केवढी मोठी आहे बघा. आणि मग त्यानुसार जर का चांदीची टंचाई सुरू झाली तर मग त्या ऍडजस्टमेंट मध्ये काय होईल ह्याची कल्पना करा. या सगळ्याला
जोड मिळालेली आहे म्हणा, किंवा एक भर पडली, जोड सुद्धा नाही मिळालेली, म्हणजे ती हेतुपुरस्सररित्या केलाय असं म्हणता येणार नाही आपल्याला. पण जपानमध्ये अशी परिस्थिती आहे की जपानकडे आज जवळजवळ 1 ट्रिलियन पेक्षा जास्त अमेरिकेचे ट्रेझरी बॉन्ड्स आहेत. पण तुम्ही बारकाईने विचार केला तर दिसून येतं की जपानच्या सरकारकडे हे बॉन्ड फारसे नाहीयेत. ह्याची जी जास्तीत जास्त किंमत आहे ती जपानच्या खाजगी कंपन्यांकडे आहे. आणि जपानमध्ये आता त्यांचे स्वतःचे जे बॉन्ड मार्केट आहे त्याच्यात त्यांनी इंटरेस्ट रेट त्यांच्याकडे वाढलेले आहे. आता इंटरेस्ट रेट वाढले की काय होतं याची विचार करा, की समजा अगदी आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवलेले आहेत, एफडी असेल, स्टॉक असेल, काही असेल, मग तुमच्या लक्षात येतं की अरे इथे तर मला 8% मिळतायत, पण मी जर का हाच पैसा तिथे ठेवला तर मला 9% किंवा 9.5% मिळू शकतो. अशी जेव्हा शक्यता निर्माण होते तेव्हा तुम्ही काय करता? इथले पैसे काढून घेता आणि तिथे गुंतवता. मग इथून काढून घेताना समजा तुम्हाला अगदी बँकेने म्हटलं तुम्ही एफडी मोडताय, तुम्हाला 1% कमी करणार आम्ही, ते कापून घेणार. तर तुम्ही म्हणता ठीक आहे कापून घ्या, पण हे जे इथे जास्तीचे मिळणार आहेत त्याच्यामध्ये माझं कॉम्पेन्सेट होईल असं तुम्हाला जेव्हा वाटतं आणि तुम्ही ज्या नव्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहात ती तेवढी स्थिर आहे, ती विश्वासपात्र आहे, अशी जर का तुमची धारणा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे बदल करता. मोठे गुंतवणूकदार सुद्धा तेच करत असतात. त्यांना जेव्हा अन्यत्र भाव जास्त मिळायला लागतात तेव्हा ते आधीचे कमी भावातले बॉन्ड्स आहेत ते विकतात आणि नवे बॉन्ड्स खरेदी करतात. अशीच अवस्था झाली होती एक मला वाटते 2022 किंवा 23च्या दरम्यान कधीतरी. आणि त्यावेळेला कॅलिफोर्निया आणि अशा जवळजवळ 50-60 बँका कोसळल्या. याचं कारण काय होतं तेच होतं, की बँकांकडे लोकांनी पैसा ठेवलेला होता. त्यांना जेव्हा अमेरिकन ट्रेजरी बॉन्ड्स हे जास्त दराने मिळाले तेव्हा त्यांनी ते पैसे काढले आणि हे ट्रेजरी बॉन्ड विकत घेतले. ते झाल्यामुळे बँकांकडची असलेली लिक्विडिटी संपली. म्हणजे पैशाची चणचण निर्माण झाली आणि रोजच्या रोज व्यवहारासाठी जो पैसा लागतो नगद स्वरूपामध्ये काही प्रमाणात तरी, तो पैसा बँकांकडे उरला नाही आणि म्हणून टाळं लावायला लागलं. सगळी ट्रान्झॅक्शन ही ठप्प करावी लागली आणि मग त्यानंतर अनेक कथा आल्या, की कोणाचे कसे महत्वाचे पैसे व्यवहार होऊ शकले नाहीत, अगदी घरं चालवू शकले नाहीत लोक. तो सगळा काळ जो आहे बायडेन प्रशासनाने त्याच्यावरती मात केली आणि कुठे ना कुठेतरी एक स्टॅबिलिटी आणली आपण बघतो. पण ही स्टॅबिलिटी सरकार तरी किती आणू शकेल? तुम्हाला जेव्हा तुमच्या हातामध्ये काही बिलियन डॉलर टाकायचे, तेच जर का काही ट्रिलियन टाकायला सुरुवात झाली तर काय होईल नेमकं? समजा जपानच्या या खाजगी कंपन्या आहेत, त्यांनी जर का असं ठरवलं की हे यूएस बॉन्ड आता काही विशेष महत्वाचे नाहीयेत, त्याच्यापेक्षा आपला येन महत्वाचा आहे आणि त्याच्यात त्यांनी गुंतवलं कारण त्याच्यात त्यांना इंटरेस्ट जास्त मिळणार आहे, असं झालं आणि जर का ट्रेझरी बॉन्ड्स कोणी विकत घेईनासे झाले, तर काय होईल? कारण आजच्या घडीला जे कर्ज आहे अमेरिकेवर 36 ट्रिलियन डॉलरचं, त्याच्यामध्ये त्यांना त्याचं डेट सर्व्हिसिंग म्हणतात. म्हणजे त्यांना काही बॉन्ड्स वरती व्याज द्यायचं आहे, जे लाँग टर्म असतील ते. आणि आता जे बॉन्ड ड्यू होणार आहेत त्याचे पैसे द्यायचे आहेत. ह्याच्यासाठी सुद्धा जवळजवळ 2 ट्रिलियन डॉलर लागतात. आणि मग असे जर का ट्रेझरी बॉन्ड हे कुठून येतात 2 ट्रिलियन? तुम्ही जेव्हा नवे बॉन्ड टाकता तो जो पैसा येतो त्यातला काही भाग जो आहे तो ह्याच्यासाठी आज अमेरिका वापरते. कारण तेवढं उत्पन्न नाहीये. उत्पन्न नाही पण खर्च जास्त अशी अवस्था त्यांनी स्वतःची स्वतः करून ठेवलेली आहे. अशा पद्धतीने जर का जगभरातले लोक जर का ट्रेझरी बॉन्ड्स हे काढून टाकायला लागले तर हे जे ड्यू होतील बॉन्ड्स त्याचा पैसा आणायचा कुठून? तो पैसा जर का आणता आला नाही, तर केवढा मोठा बबल तयार होईल अर्थव्यवस्थेत. कल्पना करा तुम्ही. बबल तयार होईल म्हणजे ज्या पद्धतीमध्ये देशामध्ये जी कॅश उपलब्ध आहे, ती कॅश एका ह्याच्यामध्ये अशी इव्हॅपोरेट झाल्यासारखी होईल आणि ते झालं तर मग दैनंदिन व्यवहार जे आहेत त्याच्यावरती प्रचंड रिस्ट्रिक्शन्स आणावी लागतील. हे सगळं जे चाललंय की मी म्हणते ते सोनं इथून तिथे जातंय कारण त्यांना खूप मोठी भीती आहे की फिजिकल कॉन्फिस्केशन झालं, जप्ती आली समजा सोन्या चांदीवर तर काय करायचं अमेरिकेत? ही
खरीखुरी, कारण त्यांच्याकडे असं झालेलं आहे ह्याच्यापूर्वी आणि ते आता परत होणार नाही अशी कोणी खात्री देऊ शकत नाही. हे ज्या पद्धतीत म्हणजे कुठे ना कुठेतरी चीन असेल किंवा जपान असेल ह्यांना सुद्धा विचार करावा लागेल, की एक प्रकारे अशी जर का जगाची अर्थव्यवस्था ही कोसळत गेली, तर ती झळ जी आहे ती त्यांच्यापर्यंत पण येणार आहे. त्यामुळे जे काही करायचं असेल ते धीम्या गतीने आणि त्यांना त्यांचे पैसे तर सोडवून घ्यायचे आहेत. प्रत्येकाला घाई असते. परंतु अशा तऱ्हेने करू नका की सगळंच कोलमडेल आणि मग त्याचे अत्यंत वाईट परिणाम होतील. पण परिस्थिती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. ह्याच्यामध्ये आणखी जोड द्या. ती कसली? आता फ्रान्स आणि जर्मनी दोघेही म्हणतायत, की आम्हाला IMFकडे जावं लागेल कर्ज घेण्यासाठी. का कर्ज घेण्यासाठी? IMF कशासाठी? IMF बेलआउट कशासाठी? तुम्ही तुमचे कर्ज रोखे टाका बाजारात. ते कोण घेतंय बघू आपण. आणि ते का घेत नाहीये त्याचा विचार करा. पण हे सगळं करायचं नाही. जी स्वस्त एनर्जी रशिया देत होतं, ती एनर्जी ह्यांनी नाकारलेली आहे कारण ह्यांना रशियावर आक्रमण करायचंय. तिथून सगळी गणितं कशी बिघडत गेलेत बघा. आणि मग एवढंच ते नाही करायचं. ते मोठ्या भावाने खरेदी करायचं आणि शिवाय युद्धात पैसा ओतायचा. ही परिस्थिती आहे. आणि मोदींनी दोन्ही गोष्टी टाळल्या. त्यांनी कमी भावात तेल तुमच्यापर्यंत पोहोचवलं आणि युद्ध होऊ दिलं नाही. या दोनाचा परिणाम म्हणून आज तुमची इकॉनॉमी जी आहे ती विकास करताना दिसते आहे. तिचा दर चांगला आहे. व्हेअरएज ह्या सगळ्या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या डबघाईला आलेल्या दिसतात. त्यांचं पर्यवसान जे आहे ते किती आणि केवढ्या मोठ्या प्रमाणात हा सगळा एक्सप्लोजन होईल, स्फोट होईल, हे खरोखरच मला नाही वाटत कोणी अर्थतज्ञ जगात आहे, की जो अमुक तारखेला अमुक होणार आहे असं सांगू शकेल. पण एकंदरीत जी दिशा आहे ती दिशा मात्र अतिशय बेकार आहे असं दिसतंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.